नमस्कार मंडळी, मी नेहाज रेसिपी अँड टिप्स या चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत करीत आहे। तर मंडळी, किती मस्त असे हे मोती पापड झालेले आहेत। तर मंडळी, या पापडांकरता कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही। तर कृतीकडे वळूया। त्यासाठी मी इथे साबुदाणा घेतलेला आहे। तर हा साबुदाणा 1 तास अगोदर मी उन्हामध्ये ठेवलेला होता। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही मंद आचेवरती गॅसवरती देखील भाजू शकता। मात्र लक्षात ठेवायचा, साबुदाण्याचा रंग बदलू द्यायचा नाही। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असा हा साबुदाणा मी बारीक करून घेतला। त्यानंतर पिठी चाळण्याच्या चाळणीने आता हे पीठ चाळून घेणार। त्याने काय त्यातील काही जाड राहिलेले कण आहे ते परत मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक काढून घेणार। अशा पद्धतीने बघा किती मस्त असं हे छान पीठ झालेलं आहे। तर जास्त काही भांड्यांचा राडा न करता हे पीठ मी कढईमध्ये टाकून घेणार। तर ज्या वाटीने मी साबुदाणा घेतलेला होता त्याच वाटीने यामध्ये आता कोमट पाणी टाकणार। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही थंड पाणी देखील यामध्ये घालू शकता। तर अगोदर 1 वाटी आणि आता ही दुसरी वाटी टाकत आहे। तर हे पाणी गरम असल्यामुळे अगदी हात न थांबवता हे पीठ मिक्स करायचं। जर आपण थोडाही वेळ केला तर यामध्ये गुठळ्या निर्माण होतात। तर या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहिल्यानंतरच मी यामध्ये पाणी ॲड करत जाणार। तर मला अजून घट्ट वाटत आहे तर मी यामध्ये तिसरी वाटीही मिक्स करून घेतलेला आहे पाणी, आणि त्यानंतर परत चौथी वाटीही मिक्स करून घेणार। जर तुमच्या हे मिश्रणामध्ये गाठी जास्त प्रमाणामध्ये असतील तर घाबरायचं नाही। पुरणाच्या चाळणीमध्ये छान असं चाळून घ्यायचं गरम हे मिश्रण, एकही गाठ त्यामध्ये राहत नाही। त्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार। तर या मिश्रणामध्ये मी पापड खार किंवा खाण्याचा सोडा याचा वापर केलेला नाही, तरीही हे पापड छान असे फुलत असतात दुप्पटीने। तर आता हे मिश्रण मी गॅसवरती हाय फ्लेमवरती ठेवून घेणार आणि यामध्ये 5वी वाटी पाणी देखील ॲड करणार। बघा, तर तुम्ही याची थिकनेस बघू शकता आणि हात न थांबवता हे मिश्रण हलवत राहायचं। बघा असं, तर त्याने काय यातील गाठी सहज विरघळत असतात आणि मस्त असा रंगही येत आहे। तर आता ही परत मी यामध्ये 6वी वाटी आणि परत अर्धी वाटी म्हणजे एकूण 6.5 वाटी पाणी मिक्स केलेलं आहे आणि छान असं हे मिश्रण 10 ते 12 मिनिट शिजवून घ्यायचं। तर मस्त असं हे तयार झालेलं आहे बघा। तर कोणतीही पूर्वतयारी यामध्ये करावी लागत नाही आणि अगदी 10 ते 15 मिनिटमध्ये आपले हे मस्त असे मोती पापड तयार होत असतात। तर करत असताना मात्र लक्षात ठेवायचं, गॅस सुरुवातीला हे मिश्रण बनवताना अगदी 3 ते 4 मिनिट गॅस हाय फ्लेमवरती राहू द्यायचा, नंतर मंद आचेवरती शिजवून घ्यायचं। तर आता हे मिश्रण 3 वेगवेगळ्या वाट्यांमध्ये मी काढून घेणार। यामध्ये मला फूड कलर मिक्स करायचेत, म्हणून जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही एका रंगाचे देखील हे मोती पापड तयार करू शकतात आपापल्या आवडीप्रमाणे। कलरफुल हवेत म्हणून मी यामध्ये वेगवेगळे कलर मिक्स करणार। तर रेड, ग्रीन आणि ऑरेंज कलर अशी मी ह्या 3 वाट्यांमध्ये मिक्स करून घेणार आणि राहिलेले जे मिश्रण आहे अजून त्यामध्ये येलो कलर मिक्स करणार। तर असं हे सर्व रंग मिक्स केल्यानंतर इथं तुमच्याजवळ पायपिंग बॅग असेल तर त्यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं, नाहीतर आपल्या घरामध्ये मिठाची खाली पिशवी असते, तिला एक लहान खाली छिद्र पाडून त्यामध्ये सुद्धा हे मिश्रण भरून छान असे मोती पापड मस्त टाकले जातात। तर सहजासहज प्रत्येकाच्या घरामध्ये पायपिंग बॅग ही नसतेच, तर आपण हा घरेलू उपायसुद्धा करू शकतो। तर मी इथं ही अशीच एक खाली पिशवी घेतलेली आहे, त्यामध्ये हे मिश्रण भरून घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी आता व्हाईट रंगाचे हे मोती पापड टाकून घेणार। बघा किती मस्त हे मोती पापड पडत आहे आणि दिसायलाही किती सुंदर दिसत आहे, अगदी मोत्यासारखे। तर असंच सर्व हे मोती पापड मी आता करून घेणार लाईन बाय लाईन। बघा असं मी हे सुटसुटीत टाकून घेत आहे। काहीही पूर्वतयारी न करता, जास्त काही खटाटोप न करता अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये होणारे अशी हे पापड रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा। तर व्हिडिओ तुम्हाला जराही आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यासोबतच तिथे दिलेले घंटीचे बटन आहे त्यावरतीही प्रेस करा, त्याने काय होईल, माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील।
तर असं सर्व मी हे मोती पापड तयार करून घेतले आणि बाहेर हवा खूप असल्यामुळे यावरती धूळ माती बसायला नको यांना फॅन खालीच वाळत घातलेले आहेत। तर एक दिवस फॅन खाली आणि दुसऱ्या दिवशी लगेच यांना उन्हामध्ये वाळवून घेतलं, म्हणजे असे 2 दिवस यांना वाळायला लागले। नाहीतर अगदी लहान साईज असल्यामुळे हे एकाच दिवसामध्ये वाळत असतात। तर तुम्ही पाहू शकता किती मस्त छान हे पापड दिसत आहे। तर वाळून झाल्यानंतर बघा किती मस्त अगदी कलरफुल छान असे हे मोती पापड झालेले आहेत। तर जेवढी लहान साईज तेवढेच दुप्पटीने हे फुलणारे मोती पापड दिसायला मस्त असे छान दिसतही आहे आणि खायला देखील उत्कृष्ट असे लागतात। तर तुम्हाला तळूनही दाखवते। तेल छान असं गरम झाल्यानंतर बघा किती मस्त दुप्पटीने हे पापड फुलतही आहे। तर फक्त 1 वाटी साबुदाण्यापासून बनलेले हे मोती पापड आपण उपवासाला देखील यांचा फराळ करू शकतो आणि लहान मुलांना तर कलरफुल पदार्थ खायला खूप आवडतातच। तर असे हे तोंडात टाकताच विरघळणारे मोती पापड रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा। तर मस्त असे हे कुरकुरीत मोती पापडची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर काहीही पूर्वतयारी न करता अगदी सहज 10 ते 15 मिनिटांमध्ये होणारी अशी ही मोती पापड रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून आभार। परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।